कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय नाव बरं, मुलांचा काही फोन? आदित्यशी बोलणं झालंय माझं. ते पोचतायत हॉटेलवर. अहिल्या, आज ऑफिस मध्ये त्या कदमचा पीए आला होता म्हणे. म्हणजे आत्ताच मोहनने सांगितलं मला. सॉरी बहिणी, दादाच्या कानावर घालणं महत्वाचं वाटलं म्हणून. अहिल्या, काय हवं या माणसाला? म्हणजे हा का मागे का लागलाय आपल्या? मी लक्ष घालू का त्यात? नको, मी घेईन सांभाळ. 5 वर्षापूर्वी आपल्या कंपनीने एक गाव दत्तक घेतलं होतं. त्यावेळी तिथे दुष्काळ होता आणि गेली 5 वर्ष आपली कंपनी तिथे काम करते. आणि आत्ता कुठे ते गाव स्वतःच्या पायावर उभं राहतंय. तिथल्या महिलांनी छोटे छोटे उद्योग उभे केलेत, शेती सुधारतेय, तिथल्या पुरुषांच्या हाताला काम मिळालंय. एकूण काय तर तिथली घडी आता बसतेय. आणि या कदमला त्याच्या एका प्रोजेक्टसाठी त्या गावाची जागा हवी. काहीतरी पार्टनरशिप मध्ये रिफायनरी टाकणार आहे म्हणे. आणि माझ्या परवानगी शिवाय तिथला कुठलाही गावकरी आपली जमीन विकणार नाही, म्हणून हा सगळा खटाटोप. पण मी त्या गावकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. त्या गावकऱ्यांची जबाबदारी घेण्याचं वचन दिलंय मी. आणि माझा जीव गेला ना तरीही अहिल्या देवी तिचं वचन नाही मोडणार. पण वहिनी, आपण पोलिसांना कळवायचं का? शेवटी त्याने तुम्हाला धमकीच दिली. नाही मोहन, या असल्या तसल्या धमक्यांना भीक नाही घालणार अहिल्या. त्याच्या धमकीला घाबरून जर आपण काही केलं तर त्याची हिंमत बळावेल. मला बघायचंय तो कोणत्या थराला जातो. आणि त्याचा योग्य तो बंदोबस्त आपण करूच. पण तोपर्यंत आपण जरा सावधता बाळगली पाहिजे. देवा, गणी गणी, जागेवर हलू नको, नाही तर धडपडशील इकडं तिकडं. वय वय पारू, हा तू पण जागेवरच थांब, मी आलो. वय वय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.